ओके डन. स्टार्ट करूया आपण. आवाज येतोय का क्लिअर? जरा चेक करून घे. हा सोहम. सर येतोय. हा. दोन टू इम्पॉर्टंट डिसिजन्स जे घ्यावे लागतात. ओके, फायनान्स मॅनेजरला किंवा कॉर्पोरेट फायनान्स मध्ये आपण काय पाहिलेलं पहा. चेक करून घे. कॉर्पोरेट फायनान्सचं बेसिस जे आहेत, जे टू इम्पॉर्टंट डिसिजन्स आहेत, त्यामधील फायनान्सिंग डिसिजन आणि सेकंड इन्व्हेस्टमेंट डिसिजन आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण काय घेतलेली होती? फर्स्ट ऑफ ऑल, की कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या सोर्सेस मधून आपण फायनान्स रेज करू शकतो. सर आवाज येत नाही. परत एकदा बघ, चेक कर. चेक कर वन्स अगेन. हा आता येतोय. हा, ठीक आहे, चालेल. आता कॉर्पोरेट फायनान्सचे बेसिस असणारे टू इम्पॉर्टंट डिसिजन्स आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट आहे फायनान्सिंग डिसिजन, सेकंड आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. फायनान्स कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या सोर्सेस मधून आपण रेज करू शकतो, त्यामध्ये ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल आपण पाहिलेलं होतं. त्याचं डिटेल्स अजून आपण पुढेही पाहणार आहोत. त्यानंतर सोर्सेस, फायनान्स एकदा का रेज केल्यानंतर त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स देखील घ्यावे लागतात, ज्या माध्यमातून कंपनीला मॅक्झिमम रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड भेटेल. आता आपल्याला काय पाहायचं आहे बघा, हे इन्व्हेस्टिंग डिसिजन जे आहेत ते टॅप करणं आणि ते इम्प्लॉय करणं बिझनेसमध्ये, काही वेळेला त्याला कॅपिटल बजेटिंग देखील म्हणत असतात. काय म्हणतात? इट इज ऑल्सो नोन ॲज द कॅपिटल बजेटिंग. Now, we have to understand the importance of corporate finance. कॉर्पोरेट फायनान्स का इम्पॉर्टंट आहे, त्याचं स्टडी करणं का महत्वाचं आहे, ते सिग्निफिकन्स आपण चेक करणार आहोत. चेक करूया. फर्स्ट, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. पहा, इम्पॉर्टन्स आपल्याला विचारले 4 मार्क्स साठी, कन्सिडर करून चालू. तर यामधील आपल्याला एक 5 ते 6 मुद्दे, 5 to 6 पॉइंट्स हे क्लिअरली मेन्शन करता आले पाहिजेत. त्यापैकी आहे हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. आता बिझनेस रन आउट होतात, बिझनेस कॅरी आउट होतात, तर बिझनेस डे टू डे ऑपरेशन्स बिझनेसचे कंटिन्युअस चालवण्यासाठी, स्मूथली रन आउट करण्यासाठी बिझनेसला डिसिजन्स घ्यावे लागतात. बरेचसे डिसिजन्स हे काय करतात, कंपनीच्या इकॉनॉमिक कंडिशन्स वरती अफेक्ट करत असतात, फायनान्शियल कंडिशन्स वरती अफेक्ट करत असतात. सो दॅट डिसिजन्स घेण्यासाठी, बिझनेसचे ऑपरेशन स्मूथ रन आउट करण्यासाठी कॉर्पोरेट फायनान्स हेल्प करतं. आता हे हेल्प कशा प्रकारे करणार आहे, तर याच्यामध्ये पहा, समजून चला. देर आर लॉट ऑफ एम्प्लॉईज डिमांड करतायत, लॉट ऑफ एम्प्लॉईज डिमांडिंग. कशाची डिमांड करतायत ते चेक करा, की इन्क्रीमेंट इन सॅलरी. सॅलरीमध्ये हाईक त्यांना पाहिजे, ते डिमांड करतायत एम्प्लॉई. आता मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचा असेल की बाबा किती पर्सेंटेज मध्ये आपण त्यांच्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट देऊ शकतो, तर अशा वेळेला कंपनीची प्रॉफिटेबिलिटी काय आहे, कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीवरती इम्पॅक्ट काय होणार आहे, याचं पूर्ण मॅनेजमेंट अंदाज घेईल, एस्टिमेशन करेल आणि ठरवेल, डिसिजन घेईल की बाबा एम्प्लॉईजना सॅलरीमध्ये हाईक किती द्यायचा आहे. त्यामुळं बिझनेसमधले जे काही डिसिजन्स आहेत, इकॉनॉमिकल डिसिजन्स आहेत, ते घेण्यासाठी, त्या निर्णयाप्रती पोहोचण्यासाठी आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स काय करत असतं, हेल्प करत असतं. आता फॉर एक्झाम्पल समजून चला, की 10% हाईक सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट काय करतायत, एम्प्लॉई डिमांड करतायत. आता या केसमध्ये काय होऊ शकतं, की 10% सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट दिल्यामुळे कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीवरती काय परिणाम होणार आहे, याचा स्टडी कॉर्पोरेट फायनान्स करतं. से येस और नो? येस और नो? कॉर्पोरेट फायनान्सचं येस सिग्निफिकन्स सर. पाहत आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे, कॉर्पोरेट फायनान्स हेल्प्स हेल्प्स बिझनेस और टू द मॅनेजमेंट टू टेक अ प्रॉम्प्ट डिसिजन अँड राईट डिसिजन्स. डिसिजन मेकिंग इज द प्रोसेस जी इम्पॅक्ट करते बिझनेसच्या व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स वरती, इम्पॅक्ट करते इकॉनॉमिक कंडिशन्स वरती. सो दॅट बिफोर टेकिंग डिसिजन्स, मॅनेजमेंट जवळ प्रॉपर इकॉनॉमिक फायनान्शियल डेटा असणं गरजेचं आहे.
तर कॉर्पोरेट फायनान्स काय करतं, मॅनेजमेंटला सांगतं की बाबा यू यू आर गोइंग टू इनक्रीज, इफ यू आर गोइंग टू इनक्रीज 10% हाईक इन अ सॅलरी ऑफ एम्प्लॉईज, देन इट विल अफेक्ट लाईक दिस वन. बिझनेसच्या प्रॉफिटेबिलिटीवरती अशा स्वरूपात काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. मग हा निर्णय घ्यावा की नाही मॅनेजमेंटने, त्यासाठी काय करतं, कॉर्पोरेट फायनान्स हेल्प करतं. से येस ऑर नो सोहम? येस सर. हा, येस म्हणजे सर. व्हरायटीज ऑफ ऑपरेशन्स. आता समजून चला, आपलं एक युनिट काय आहे, आहे त्या ठिकाणी आपल्या मेन आपलं युनिट काय आहे, स्टार्ट केलेलं आहे आपण कोल्हापूर सारख्या ठिकाणी. आता तिथं आपण काय करतो, आपलं शॉप रन आउट करत आहे, चालवत आहोत. आता जर आपण कन्सिडर करत आहोत की बाबा सेम शॉप आपण काय करणार आहोत, सांगली या ठिकाणी स्टार्ट करायचा डिसिजन घ्यायचा आहे आपल्याला. मग हा डिसिजन आपण असाच घेऊ शकतो का? आपण चेक करणार ना की आपल्या जवळ तितका फायनान्स आहे की नाही, की ऑलरेडी वी आर रनिंग वन शॉप इन अ कोल्हापूर अँड वी आर प्लॅनिंग टू स्टार्ट ए न्यू शॉप इन सांगली. देन आपला जर बिझनेस आपल्याला एक्सपांड करायचा असेल, आपला जर सेल आपल्याला वाढवायचा असेल, एखादं युनिट आपल्याला एक्सपांड करायचं असेल, तर वी विल चेक ना, वी हॅव अ सफिशियंट फायनान्स ऑर नॉट टू टेक द डिसिजन टू स्टार्ट ए न्यू युनिट. फॉर दिस पर्पज कॉर्पोरेट फायनान्स helps to the business, helps to the management. You can start it or you cannot start it. Say yes or no? येस सर. येस सर. Okay, definitely. So that decision making is the toughest task front of management. मॅनेजमेंटच्या समोरील सर्वात टफेस्ट टास्क कोणता असतो, की डिसिजन घेणं. आणि डिसिजन घेणं कधी सोपं असतं, ज्या वेळेला आपल्याजवळ एकच चॉईस अवेलेबल असेल तर. व्हरायटीज ऑफ चॉईसेस असतील आपल्यासमोर, म्हणजे थोडक्यात अल्टरनेटिव्ह बरेचसे असतील, तर त्यातील बेस्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करणे, जो बिझनेसला मॅक्झिमम रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय करेल, जनरेट करून देईल. बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो मॅनेजमेंटला, आणि त्यानुसार स्ट्रॅटेजीज बिल्डअप करावे लागतात. सो दॅट विदाउट फायनान्स मॅनेजमेंट कॅनॉट रीच अप टू द राईट डिसिजन. नाउ द नेक्स्ट वन, कॉर्पोरेट फायनान्स मध्ये पहिला कोणता येणार सोहम, जर विचारलं तर 4 मार्क्स साठी, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, लक्षात ठेवायचं. सेकंड आहे हेल्प्स इन रेझिंग कॅपिटल फॉर हेल्प्स इन. प्रोजेक्ट. नाव I have already explained you what we have started one shop in Kolhapur, okay, and we are planning to start a new unit in a Sangli, okay. Otherwise, we are starting to expand additional unit in same place in a Kolhapur. For that purpose, we required money, we required finance to start a one additional unit. Corporate finance gives ideas to the management or to the business owner how to build up the finance to start a new additional unit or to expand the project or expand the business. कॅपिटल रेज कसं केलं गेलं पाहिजे, हे कॉर्पोरेट फायनान्स काय करत असतं, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत असतं. मग कॅपिटल फायनान्स काय, कॉर्पोरेट फायनान्स काय करेल पहा, बँक कडून काय करायचे आहेत, लोनच्या फॉर्म मध्ये पैसे घ्यायचे आहेत, की कंपनी, आता कंपनीचा फॉर्म पाहू आपण. कंपनी काय करू शकते, की शेअर्स इश्यूड करून कॅपिटल उभा करायचा आहे कंपनीला, की प्रेफरन्स शेअर्स, त्याच्यामध्ये शेअर्समध्ये पण इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, की पब्लिक कडून डिपॉझिट्स घ्यायचे आहेत. सो दॅट कॅपिटल रेज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना कॉर्पोरेट फायनान्स हेल्प करतं. से येस ऑर नो? आणि प्लस कॉर्पोरेट फायनान्स काय कॉम्बिनेशन येस असलं सर. पाहिजे, विच वन इज द राईट कॉम्बिनेशन विच इज मोस्ट बेनिफिशियल फॉर द कंपनी, त्यासाठी देखील गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात. माझे इक्विटी शेअर कॅपिटल किती असलं पाहिजे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती असलं पाहिजे, किंवा बॉरोड कॅपिटलमध्ये डिबेंचर्स इश्यूड करून मी कॅपिटल किती रेज करू शकतो, किंवा बँकेकडून लोनच्या स्वरूपात मी किती रुपये रेज करू शकतो कंपनीमध्ये, किंवा डिपॉझिटर्स कडून मी पैसे कशा स्वरूपात रेज करू शकतो. सो दॅट राईट कॉम्बिनेशन काय असेल, हे देखील कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. सो दॅट फर्स्ट वन इज इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स मध्ये, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, मॅनेजमेंटला हेल्प करतं डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये. सेकंड आहे
हेल्प्स इन रेझिंग कॅपिटल फॉर प्रोजेक्ट. प्रोजेक्ट चालणारच नाही जर कॅपिटल नसेल तर. तर ते कॅपिटल कोणत्या फॉर्म मध्ये रेज करायचं आहे आणि कसं असलं पाहिजे, कशा स्वरूपात रेज करू शकते कंपनी, त्या संदर्भात कंपनीला आयडियाज प्रोव्हाइड करायचं काम करतं कॉर्पोरेट फायनान्स. नाव द नेक्स्ट वन इज हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. Only there are lot of peoples, there are lot of companies starting to a new unit, or the persons association of persons starting planning to start a new company. Okay, but out of 10, in my viewpoint of view, in my viewpoint, out of 10 businesses, only one business can survive in a long term, or only one business can generate more profit than others. Because of that, only one business out of 10 make a proper research and developments about their product services. 10 आउट ऑफ बिझनेस मध्ये एखादा बिझनेस प्रॉफिटमध्ये भरपूर प्रॉफिट जनरेट करतो, तो बिझनेसचं ब्रँडिंग क्रिएट करतो, तो ऍडिशनल युनिट स्टार्ट करू शकतो, न्यू न्यू प्रोजेक्ट आणू शकतो, कारण त्याला पॉसिबल होतं बिफोर लॉन्चिंग प्रोडक्ट, बिफोर लॉन्चिंग सर्व्हिस to the customer, into the market, they analyze or they research proper methods. प्रोडक्टचं डिझाईन काय असलं पाहिजे, प्रोडक्टची साईज काय असली पाहिजे, प्रोडक्टची क्वालिटी काय असणार आहे, त्याचं प्रॉपर ब्रँडिंग कसं होणार आहे, ऍडव्हर्टायझिंग काय असणार आहे, त्याची प्राइस काय असणार आहे, कम्पिटिटर सेम प्रोडक्ट सेल करतायत, ते कोणत्या प्राइसला सेल करतायत, कोणकोणत्या मार्केट्समध्ये हे प्रोडक्ट आपल्याला सेल करायचं, त्या मार्केटचा, त्या कस्टमरचा, या सर्व गोष्टींचा अभ्यास पहिल्यांदा करण्यात येतो. म्हणजे प्रॉपर रिसर्च करण्यात येतात आणि देन आफ्टर प्रोडक्ट काय करण्यात येतं, लॉन्च करण्यात येतं. मग हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी काय लागतं, पैसे लागतात. विदाउट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रोथ अँड एक्सपान्शन पॉसिबल नाहीये. आणि विदाउट फायनान्स रिसर्च आपण कंडक्टच करू शकत नाही, सर्वेच आपण कंडक्ट करू शकत नाही. लक्षात येतंय का सोहम? सोहम. हो सर. हा. आता याच्यामध्ये आणखीन जरा पाहूया. पहा, कॉर्पोरेट फायनान्स काय करतं, बिझनेसला प्रोडक्ट रिसर्च करण्यासाठी किंवा प्रोडक्ट जे सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यासाठी जो काही फायनान्स लागणार आहे, तो कोणत्या, किती पर्सेंटेज मध्ये फायनान्स उपलब्ध करून दिला पाहिजे, किती फायनान्सची आवश्यकता आहे पर्टिक्युलर प्रोडक्ट रिसर्च किंवा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, हे पहिल्यांदाच काय करतं, इस्टिमेशन करतं. त्याचा पहिल्यांदाच अंदाज बांधला जातो. मार्केटमध्ये प्रोडक्टचं ब्रँडिंग करण्यासाठी कस्टमर सर्व्हेस घेतले जातात, त्यासाठी काय खर्च होणार आहे त्याचं प्रॉपर इस्टिमेशन करण्यात येतं. आणि त्या प्रोडक्टच्या रिसर्चसाठी पैसे काय करण्यात येतात, बाजूला काढून ठेवण्यात येतात. आता ज्याचा रिसर्च बेस्ड आहे त्यामुळेच त्या प्रोडक्टला, त्या कंपनीच्या ब्रँडिंग काय होत आहे, प्रॉपर होत आहे. ज्या कंपनीज काय करतायत मध्ये विदाऊट रिसर्च मार्केट्समध्ये उतरतायत, त्या कंपनीज काय होणार बाळांनो, फेलच होणार. से येस और नो? येस और नो? Yes, येस sir. सर. Okay, done. So that before starting any unit, one unit, or before launching a product or service, business needs to make a proper research of the product and services. Business has to take proper surveys, market surveys. प्रोडक्ट कोणतं मी उत्पादन घेणार आहे, मला प्रोडक्टला मार्केट कुठं कुठं अवेलेबल राहणार आहे, कोणकोणतं मार्केट अवेलेबल राहू शकतं, ते प्रोडक्ट मी तयार केल्यानंतर मला त्या ऍडव्हर्टायझिंग वरती, त्याच्यावरती खर्च कसा करावा लागणार आहे, या सर्व गोष्टींचा पहिल्यांदाच अंदाज बांधण्यात येतो. उत्पादन घेण्यासाठी त्या प्रोडक्टच्या किती रुपये मला खर्च येऊ शकतो, कॉस्टिंग काय राहणार आहे, हे सगळं कॉर्पोरेट फायनान्समध्ये पहिल्यांदाच काय केलं जातं, एक लेआउट तयार केला जातो. आणि तो बिझनेसला गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतो की बाबा आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल या प्रोडक्टच्या लॉन्चिंगसाठी. Research and development must be undertaken for the growth and expansion of business. Detailed technical work is essential. Essential means necessary.
टेक्निकल वर्क देखील इसेन्शियल आहे, आवश्यक आहे फॉर द एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट्स. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज द टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस अँड इट रिक्वायर्स फंड्स. काय सांगितलं बा, शब्दशः जर पाहायचं झालं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काय लागतो बाळांनो, फंड्स लागतो. Without funds, without finance, how we can make a proper research and developments? We cannot done it. And if we can't do it, then how we can become success in a market? How we can raise our sales in a market? आपण सेल्स करू शकत नाही, आपला सेल्स वाढवू शकत नाही जर प्रॉपर रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती आपण टाइम दिलेला नसेल किंवा खर्च केलेला नसेल. द एक्झिस्टन्स ऑफ द बिझनेस, एक्झिस्टन्स मीन्स अस्तित्व, business in a cutthroat competition. आता nowadays we have already known about that there are lot of similar business in a market, they are competing each other. कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल बिझनेसला तर इनोव्हेशन खूप करणं गरजेचं आहे. इनोव्हेशन म्हणजे काय, की प्रोडक्ट नाविन्यपूर्ण आणणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नवीन टेक्निक्स आपण काय केल्या पाहिजे, डेव्हलप केल्या पाहिजे, जे आपलं प्रोडक्ट इतर ज्या कंपनीज आहेत त्यांच्यापेक्षा कसं वेगळं आहे, त्याच्यात काय विविधता आहे ते आपल्याला काय करता आलं पाहिजे, कस्टमर्सना सांगता आलं पाहिजे, पटवून देता आलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात त्या प्रोडक्टमध्ये तसे क्वालिटीज असल्या पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं, जर आपण अपग्रेड होत असू, न्यू इनोव्हेशनल आयडियाज आणत असो बिझनेसमध्ये, तर कट थ्रोट कॉम्पिटिशन मध्ये आपण सर्व्हाइव्ह करू. अदरवाइज अवर बिझनेस विल कोलॅप्स. अपग्रेड इन देअर प्रोडक्ट और लॉन्च न्यू प्रोडक्ट. To launch a new product, business needs to make a proper research by way of conducting market survey, market analysis, etc., which again requires finance. ओके, सोहम आवाज येतोय का क्लिअर, जरा चेक करून घे. आवाज येतोय का क्लिअर सोहम, आहेस का तू सोहम? हो सर. ओके, थोडस इंटरनेट प्रॉब्लेम होतोय, अंडरस्टँडिंग करून घ्या. विथ इन 2 days वी विल सॉर्ट आउट ऑल द प्रॉब्लेम्स अँड वी विल लर्न आवर lectures without interruptions. Now, the first importance or significance of corporate finance helps in decision making process. Second one helps in raising capital for project, and the third one helps in research and development. Okay, 10 out of only one business can survive in a long term. Because of that, he makes a proper research and developments before launching a product. He makes a proper study of the consumer behavior. The business make a proper study of the markets, and then after launch the product. Okay, next one, have you understood this one, all of you? Yes, sir. Okay, done. सर अनेकदा सांगा. Okay, done. I will explain you. Helps in research and development. There are 10 businesses. Think about that. Only one business can survive in a long term period. Because of that, before launching product or service, such a business make a proper research and development. प्रोडक्ट आपण लॉन्च करण्या अगोदर तो बिझनेस काय करतोय, की त्याचे प्रॉपर रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी काय करतोय, खर्च करतोय, फंड्स उपलब्ध करून देतोय. आणि प्रॉपर रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर तो प्रोडक्ट लॉन्च करेल, मार्केटचाही त्यानं अभ्यास केलेला असेल, कंझ्युमर बिहेवियरचा अभ्यास केलेला असेल, आणि एकदा का रिसर्च कंप्लीट झालं आणि प्रोडक्ट लॉन्च झालं, तर इतर बिझनेसपेक्षा त्याच्या प्रोडक्टला काय होतं सांगा बघूया, जास्तीत जास्त डिमांड त्याला मार्केटमधून मिळते, त्याचा सेल वाढतो आणि बिझनेस एक्सपांड होतो. से येस ऑर नो? येस सर. Yes. हा, मग आता याच्यासाठी काय पाहिजे बाळांनो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं झालं तर त्याच्यासाठी फंड्स पाहिजे. आणि तो फंड्स कशा प्रकारे अवेल करून देता येईल
हे कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजमेंटला काय करत असतं, एक लेआउट तयार करून देत असतं की या प्रोडक्टला इतका टाइम जाणार आहे, त्याच्या रिसर्चसाठी इतके आपल्याला फंड्स काय करावे लागतील, उभा करावे लागतील. आपल्या बिझनेसमध्ये इतके फंड्स आहेत तर आपल्याला ते केप असाइड ठेवावे लागतील. इतका खर्च करावा लागेल त्या प्रोडक्टच्या रिसर्च आणि प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. आता जर कॉर्पोरेट फायनान्स जर पहिल्यांदाच काय करत नसेल, याचा स्टडीज करत नसेल, तर आपल्या लक्षात येईल का जे प्रोडक्ट आपण रिसर्च करायचं ठरवतोय किंवा ज्याचं डेव्हलपमेंटसाठी आपण प्रयत्न करतोय, त्याला निधी किती लागेल, त्याला फंड्स किती लागेल, याचं जर प्रॉपर एस्टिमेशन नसेल आपल्याला, देन हाऊ इट कॅन बी डन. होऊ शकेल का बाळांनो, सांगा तुम्ही मला. होऊ शकेल का? नाही. नाही सर. नाही ना. आता फॉर एक्झाम्पल, आफ्टर 12th तुम्ही दोघेही ठरवताय की बाबा मला काय काय आम्हाला काय करायचं, एमबीए करायचा, वी वॉन्ट टू एमबीए. फॉर दॅट पर्पज यू एनरोल फॉर द बीबीए फर्स्ट, देन आफ्टर यू वॉन्ट टू डू एमबीए फ्रॉम द टॉप मोस्ट बी स्कूल ऑफ द इंडिया फॉर एक्झाम्पल, अदरवाइज आउट ऑफ इंडिया. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की बाबा जे काही एज्युकेशनसाठी, जे काही मटेरियलसाठी जो काही स्टडी होणार आहे त्याच्यासाठी किती फंड आपल्याला लागू शकतो याचं एस्टिमेशन करणार की नाही, सांगा. से येस और नो. येस सर. याचं एस्टिमेशन करणार ना, की डायरेक्ट आपण स्टडीसाठी सुरुवात करू नये. स्टार्टिंग आपण डायरेक्टच विचार चालू केला की बाबा आपण असं थिंकिंग करतो की बाबा मी करणार आहे टॉप बी स्कूल मधून एमबीए, बट व्हॉट रिक्वायर्स टू डू एमबीए फ्रॉम दीज टॉप मोस्ट बी स्कूल्स. एक तर स्टडी ही हा केलाच पाहिजे, प्लस त्याची जी काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये टॉप आपण आलोच पाहिजे, प्लस कॉलेजच्या ज्या फीज आहेत त्याही आपल्याला काय केल्या पाहिजेत, पे केल्या पाहिजेत. मग याचं पहिल्यांदाच ज्या वेळेला आपण लेआउट तयार करू की आपल्याला ऍटलिस्ट किती रुपये लागू शकतात, मग याला काय म्हणणार आपण की बिफोर बिफोर डुईंग पर्टिक्युलर टास्क आय हॅव केप और आय हॅव मेड प्रॉपर एस्टिमेशन हाऊ मच फायनान्स रिक्वायर्ड टू डू धिस टास्क. से येस और नो. येस सर. हा. हे केल्यामुळं काय होत असतं माहित आहे का, ज्या वेळेला स्टार्टिंगलाच हे आपण लेआउट तयार करून घेऊ, त्यामुळे आपल्याला काय काय फायदा होणार आहे ते मी सांगतो. स्टार्टिंगला समजून चला एखादं प्रोडक्ट आपल्याला काय आपण आताच जे एक्झाम्पल पाहिलं तेच आपण चेक करूया. फॉर एक्झाम्पल समजून चला वी रिक्वायर द 5 lakhs रुपीज. प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेत नाही मी, फक्त मी सांगतोय तुम्हाला टू डू एमबीए. ओके. ओके. किंवा आपल्याला फ्रॉम बीबीए टू एमबीए पूर्ण होण्यासाठी एक 15 lakhs रुपीज लागणार असतील, कन्सिडर करा. नाव व्हॉट युअर पॅरेंट्स अदरवाइज यू विल डू. हे काय कर, तुम्ही एस्टिमेशन केलं की वी रिक्वायर द 15 lakhs. मग तुम्ही मला सांगा आत्ता 15 lakhs लगेच लागणार आहेत का आपल्याला? टेल मी. टेल मी. नाही. नाही सर. नाही. आत्ता आपण काय करणार माहिती आहे काय, दिस फंड्स विल रिक्वायर विथ इन 5 years. 5 वर्षामध्ये लागेल ना, बीबीएचे 3 years येतील आणि एमबीएचे 2 years येतील. तर मी काय करणार आहे की पॅरेंट्सना सांगून आपण काय करणार, त्याच्यामध्ये पॅरेंट्स देखील त्याच्यामध्ये काय करणार आहेत की इयरली एक अमाऊंट काय करतील तुमच्या स्टडीसाठी अलॉट करून देतील. देतील की नाहीत सांगा. Your parents will हो सर. allot some portion of their income for your study. Say yes or no. Say yes or no. येस सर. हा. आता सम पोर्शन ऑफ मनी तुम्हाला काय करतील, अलॉट करून देतील. याचा अर्थ काय होतो की बाबा आपण काय केलेलं आहे, प्रॉपर रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी फायनान्स किती पैसे किती लागणार आहेत आणि ते कसे पुरवले गेले पाहिजेत याचंही एस्टिमेशन करत आहोत. आता समजून चला 15 lakhs रुपीज आता प्रेझेंटला माझ्याजवळ नाही आहेत, बरोबर आहे. आता फर्स्ट इयर मध्ये किती लागणार आहेत तेवढेच अलॉट केले पॅरेंट्सने. नेक्स्ट इयरला किती लागणार आहेत त्याचा
त्याचे जे काही तरतूद आहे, त्याचं जे प्रोव्हिजन आहे ते थ्रू आउट द इयर करू शकतात की नाहीत सांगा ते. थ्रू आउट द इयर दे कॅन मॅनेज what amount required in the next year. Say yes or no to all of you. Yes, sir. Yes, sir. Aye. It means that now you can understand very well how research and development are done in a business. Only those business can survive, or only those business can run efficiently. Those business have a proper team to do research and development before launching a particular product or services. Now the next one, 3 पॉइंट्स झालेले आहेत आपले. फोर्थ नंबरला येतोय आपण, हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. व्हॉट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. बिझनेसमध्ये डे टू डे ऑपरेशन्स होतात. गुड्स परचेस करावे लागतात, सॅलरी पे करावी लागते, वर्कर्सना वेजेस द्यावं लागतं, काही वर्कर्सना ऍडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतात, इलेक्ट्रिसिटी बिल पे करावं लागतं. बरेचसे व्हरायटी ऑफ द एक्सपेन्सेस आहेत की नाहीत सांगा. लोनचं रिपेमेंट करावं लागतं. देर आर लॉट ऑफ एक्सपेन्सेस इन अ बिझनेस. कंटिन्युअसली आपल्याला ते करावेच लागणार आहेत. आणि टू, चेक करून घ्या, जर हे एक्सपेन्सेस केले नाहीत, फॉर एक्झाम्पल टाइम मध्ये आपण सॅलरी देऊ शकलो नाही एम्प्लॉईजना, टाइम मध्ये वर्कर्सना वेजेस पे करू शकलो नाही, रॉ मटेरियलचे अरेंजमेंट करू शकलो नाही, टाइम मध्ये जे काय लोन आपण घेतलेला आहे त्याचा इंटरेस्ट पे करू शकलो नाही, तर बिझनेस स्मूथली रन आउट होईल की नाही सांगा मला. होईल का? से इज बिझनेस कॅन रन स्मूथली? येस और नो? टेल मी. बिझनेस कॅन रन स्मूथली और नो इफ टाइमली पेमेंट्स आपण करू शकलो नाही तर? बोला लवकर. No, sir. नाही सर. नाही. मग आपल्याला जर बिझनेस स्मूथ मध्ये रन आउट करणं गरजेचं असेल तर आपण काय करतो, स्टार्टिंगलाच कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला हेल्प करतं की इन नियर फ्युचर सॅलरी किती पे करायची आहे मला, वर्कर्सना वेजेस काय द्यायचं आहे, रॉ मटेरियल मला वरती किती रुपये खर्च करायचा आहे, मला लोनचं रिपेमेंट द्यायचं आहे ते विथ इंटरेस्ट किती रुपये पे करायचे आहेत, डिबेंचर्स कडून आपण कर्ज घेतलेलं आहे त्यांना टाइमली इंटरेस्ट देणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? आपल्यामध्ये आपल्या कंपनीमध्ये शेअर होल्डर्सनी एक ट्रस्ट दाखवलेला आहे. शेअर होल्डर्सनी त्यांचं पॉर्शन ऑफ इन्कम आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. मग त्या शेअर होल्डर्सना आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागेल की नाही चांगल्या रेटने. मग त्यासाठी बिझनेसला प्रॉफिटमध्ये आणावं लागेल. बिझनेस प्रॉफिटमध्ये कधी येणार? जर बिझनेसचा सेल जास्त असेल. बिझनेसचा सेल कधी जास्त असू शकतो? जर बिझनेसचे डेली प्रोडक्शन, डेली ऑपरेशन्स काय असतील, बेस्ट होत असतील तर. जर बिझनेसच ठप्प पडत असेल, टाइमली पेमेंट्स होत नसतील, हाऊ वी कॅन इन्क्रीज आवर सेल्स? आपला सेल कसा वाढू शकतो बाळांनो? आणि सेलच वाढत नसेल तर प्रॉफिट कसा वाढेल? आणि प्रॉफिट वाढणार नसेल, हाऊ वी कॅन अलाउ डिव्हिडंड टू आवर शेअर होल्डर्स? हाऊ वी कॅन पे आवर interest to our debenture holders? We cannot build the trust in the trust of company in the eyes of shareholders. कंपनीसाठीचं ट्रस्ट, कंपनीचं ब्रँडिंग आपण आपल्या प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टरच्या नजरेत काय करू शकत नाही, उभाच करू शकत नाही. से येस और नो? Yes, फर्स्ट sir. ऑफ ऑल, येस सर. हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस फर्म. सेकंड पॉइंट, फोर्थ पॉइंट पाहिलेला आहे आपण. वन बाय वन मी अगेन अँड अगेन एक्सप्लेन करतो, बिकॉज ऑफ दॅट देर आर लॉट, हा, देर आर लॉट ऑफ पॉइंट्स, देर आर लॉट ऑफ पॉइंट्स about we can explain the importance of corporate finance, so that we are going to write only 5 to 6 points. If they ask, give the importance of corporate finance for 4 marks. If in an examination the examiner asks you the question, give the significance of corporate finance, then there are 10 points. Okay, there are 10 points. Are we going to write the 10 points? No, we have to write only 5 to 6 points. Say yes or no. येस सर. Yes, Okay, sir. done. Now,
There are 4 points up to now. We have seen the first one is corporate finance. The study of corporate finance is very essential. It helps in decision making process. Second one, it helps to raising capital for a project. In a third case, we have seen it helps in a research to conduct the research and development activities in a business. And the fourth one is it helps study of corporate finance helps in smoothing operations, daily operations of the business. Now the next one is bring coordination between various activities. Bring coordination between various activities. Okay, done. Now there are take one example. Example घ्या. The huge firm or huge business house manufacturing unit आहे. खूप मोठा आहे. ओके. मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी आहे. आता फॉर एक्झाम्पल समजून चालायचं आहे आपल्याला की त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स केलेले असतात. डिपार्टमेंट्स काय असतात? प्रोडक्शन डिपार्टमेंट सेपरेट असेल, स्टोअर डिपार्टमेंट सेपरेट असेल, मार्केटिंग डिपार्टमेंट सेपरेट असणार आहे, प्लस फायनान्सिंग डिपार्टमेंट सेपरेट असणार आहे. असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. तर कॉर्पोरेट फायनान्स काय करतो माहिती आहे का? या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज चालत आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कोऑर्डिनेशन क्रिएट करण्याचं काम करतं. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय करायचं आहे? ऑर्डर टाकायची आहे. ओके. ऑर्डर कशाची टाकायची आहे? रॉ मटेरियल. प्रोडक्शन डिपार्टमेंट रिक्वायर्स रॉ मटेरियल. रॉ मटेरियल असेल तरच त्याला प्रोडक्शन चालू ठेवणं शक्य आहे ना. आता हे प्रोडक्शन डिपार्टमेंटला जे प्रोडक्ट्स जे रॉ मटेरियल ऑर्डर टाकायचे आहे ते किती क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे, त्याच्या प्राइसेस काय असणार आहे आणि त्याचा प्रॉफिटेबिलिटीवरती इम्पॅक्ट काय होऊ शकतो का? कारण की देर आर लॉट ऑफ क्रेडिटर्स और सप्लायर्स हू प्रोव्हाइड्स द रॉ मटेरियल टू आवर बिझनेस. तर कॉर्पोरेट फायनान्स काय करतं? चेक करतं की कुठून रॉ मटेरियल आपल्याला बेस्ट मिळू शकतं. से येस ऑर नो? कमीत कमी कॉस्ट मध्ये मिळू शकतं, क्वालिटीमध्ये Yes, Yes, sir. मिळू शकतं. हे कॉर्पोरेट फायनान्स काय करतं? फायनान्स डिपार्टमेंट, मॅनेजमेंट डिपार्टमेंट ते रिसर्च करत असतं. ओके. आणि त्यानुसार कोणत्या रॉ मटेरियलची ऑर्डर कोणत्या सप्लायरला दिली पाहिजे यासाठी काय करतं? गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं. प्लस कॉर्पोरेट फायनान्स हेही ठरवतं की बाबा आता सध्या सेल्स काय राहिलेला आहे त्याच्या बेसिसवरती प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगतं किती क्वांटिटीमध्ये इन नियर फ्युचर विथ इन 1 वीक और विथ इन 1 मंथ मध्ये प्रोडक्ट प्रोड्यूस करायचं आहे. त्याचा हे गाईडलाईन्स प्रोव्हाइड. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट इफिशियंटली वर्क केलं तर समजून चला बेस्ट प्रोडक्ट ते प्रोड्यूस करू शकतात, मॅक्झिमम प्रोडक्ट प्रोड्यूस करू शकतात. पण कॉर्पोरेट फायनान्स जवळ डेटा आहे की बाबा लास्ट मंथ मधील सेल्स काय आहे आपला, कम्पेअर टू द कम्पेअर जर केला, चेक केला तर तो सेल्स कमी राहिलेला आहे. तर कॉर्पोरेट फायनान्स काय करेल? डिसाइड करेल की बाबा इन दिस मंथ प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगेल की प्रोडक्शन जे आहे ते कोणत्या लेवल पर्यंत घेतलं गेलं पाहिजे. कारण काय आहे? ऑलरेडी सेल कमी आहे, फिनिश्ड गुड्स ऑलरेडी स्टॉक मध्ये आहेत, किती उत्पादन घ्यायचं आहे, आणखीन रॉ मटेरियल आपण परचेस करणार, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट अडकवून ठेवणार आहोत. कारण की पैसे तर आपण बोरो करून आणलेले आहेत, शेअर होल्डर कडून उभा केलेले आहेत. मग जर ऑलरेडी सेल आपला तितका नसेल, फिनिश्ड गुड्स ऑलरेडी असतील आपल्या स्टॉकमध्ये, तर प्रोडक्शन लेवल इन दिस मंथ किती असला पाहिजे या संदर्भात काय करेल? कॉर्पोरेट फायनान्स इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल प्रोडक्शन डिपार्टमेंटला, सांगेल की इतक्या क्वांटिटीमध्येच तुम्ही रॉ मटेरियल बाय करा आणि इतकेच फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस करा. से येस और नो? येस और नो? Yes, sir. Okay, so that there are lot of different departments and to create the coordination between these departments. स्क्रीन पण शेअर होते का? एकदा चेक करून घ्या टू ऑल ऑफ यू. सर होते स्क्रीन शेअर. ओके, सोहम आवाज क्लिअर येते का? एकदा चेक करून घे. हो सर. ओके. फिफ्थ नंबरचा पॉइंट आपण पाहिलेला आहे की देर आर लॉट ऑफ डिपार्टमेंट्स इन अ बिझनेस. टू रन आउट दीज ऑल डिपार्टमेंट्स प्रॉपरली कॉर्पोरेट फायनान्स काय करत असतं की
प्रत्येक डिपार्टमेंट्सला जो फायनान्स लागणार आहे तो त्याचे इस्टिमेशन प्रॉपर करतं आणि फायनान्स अवेल करून देण्याचं काम करतं. नाव द नेक्स्ट वन, सिक्स सिक्स नंबरचा पॉईंट पाहायचा आहे आपल्याला. प्रमोट्स एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन, खूप महत्वाचा आहे. जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर बिझनेसला ऍडिशनल युनिट्स काय करावे लागतात, युनिट स्टार्ट करावे लागतात, किंवा आहे त्या युनिट्समध्ये काय करायचं आहे, एक्सपान्शन करायचं आहे, प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायची आहे. तर ऍडिशनल जे काय प्लांट अँड मशिनरी लागतील, रॉ मटेरियल लागेल, त्याच्या व्यतिरिक्त जे काय मॅन पॉवर लागणार आहे, त्यासाठी जो काही फायनान्स आवश्यक आहे तो अवेल करून देण्याचा, रेज करण्याचा आणि त्याच्यामध्ये प्रॉपर इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेण्यासाठी कॉर्पोरेट फायनान्स काय करतं, हेल्प करतं बिझनेसला. त्या माध्यमातूनच काय करू शकतो आपण, बिझनेसला एक्सपांड करू शकतो, किंवा न्यू मार्केट्स आपण टॅप करायचे जर असतील तर त्या मार्केट्सचं प्रॉपर अनालिसिस करावं लागेल आपल्याला, आपल्या प्रोडक्टला जर त्या मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल तर आपल्याला. म्हणजे थोडक्यात प्रमोशन, बिझनेसला प्रमोट करायचं आहे म्हणजे एक्सपांड करायचं आहे आपल्याला, तर एक्सपान्शनसाठी कॉर्पोरेट फायनान्स अतिशय महत्वाचा आहे. आणखीन एक महत्वाचा आहे डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय आहे की ज्या प्रोडक्शन टेक्निक्स आहेत, ओके, त्या कशा प्रकारे डायव्हर्सिफाय करता येतील, म्हणजे थोडक्यात जे होल वर्क आहे ते अलॉट कसं करता येईल सब युनिट्स मध्ये. त्यातून काय होईल की इफिशियन्सी जी आहे, ती प्रोडक्शन इफिशियन्सी जी आहे ती इन्क्रीज होईल अँड मॅक्झिमम प्रोडक्शन आपल्याला मिनिमम कॉस्टला घेता येईल. आता याच्यामध्ये आणखीन जर पाहिलं तर काय येऊ शकतं, मॉडर्न मशीन्स अँड मॉडर्न टेक्निक्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. खूप महत्वाचं आहे. मॉडर्न मशिनरीज जे आहेत किंवा मॉडर्न जे टेक्नॉलॉजीज आहेत, वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, जर आपल्याला बिझनेस एक्सपांड करायचा असेल आणि आपलं प्रोडक्ट डायव्हर्सिफाय करायचं असेल तर. त्यानंतर कॉर्पोरेट फायनान्स प्रोव्हाइड्स मनी टू परचेस मॉडर्न मशीन्स अँड टेक्नॉलॉजीज. कॉर्पोरेट फायनान्स काय करून देतं, रेज करतं फंड्स आणि इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन काय करतं, डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंटला हेल्पफुल ठरतं, की बाबा कोणकोणत्या मशिनरीजमध्ये आपण पैसे गुंतवू शकतो, किती गुंतवू शकतो, किती प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याच्यामध्ये, आणि कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण ती इन्व्हेस्टमेंट करू शकतो. देअरफॉर म्हणूनच म्हणलेलं आहे फायनान्स बिकम मॅन्डेटरी. मॅन्डेटरी मीन्स कंपल्सरी. फायनान्स कंपल्सरी आहे, एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. विदाउट ए फायनान्स वी कॅनॉट एक्सपांड our business and diversify our production. Now the next one, managing risk. खूप महत्वाचं आहे. Why the owner or entrepreneur takes the profit. तर डिफ्रिफिकेशन म्हणजे काय? कोणतं? डिफ्रिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन असेल, आय थिंक दॅट. हा सॉरी, डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन मीन्स वैविध्यपूर्णता. ओके, विविधता. प्रोडक्ट जे आहे, आता पहा, जरा कन्सिडर करून घ्या. प्रोडक्ट जे आहे, एक क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, बरोबर आहे. आता मोबाईलचंच उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये रेडमी, बरोबर आहे, कंपनी काय करते, प्रोडक्ट, मोबाईल काय करते, लॉन्च करते. मग ती एकच स्पेसिफिकेशन मध्ये मोबाईल लॉन्च करते की वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन मध्ये वेगवेगळे व्हर्जन्स असतात त्याचे? टेल मी. देर आर ओनली वेगवेगळे वन, वर्जन. देर आर ओनली वन व्हर्जन. वेगवेगळे वर्ष. हा, वेगवेगळे व्हर्जन ना. मग त्यामध्ये त्यांनी काय केलं, प्रॉपर रिसर्च केले त्याच्यात बिझनेसमध्ये, आणि कोणत्या रेटमध्ये, बरोबर आहे, त्याचे काय स्पेसिफिकेशन्स असतील, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय असतील, त्या मॉडेलमध्ये त्यांनी ठरवलेलं आहे. मग ते वेगवेगळे मॉडेल्स जे प्रोड्यूस करतायत, बनवतायत, यालाच म्हणतात प्रोडक्शन मध्ये त्यांनी डायव्हर्सिफिकेशन आणलेलं आहे. से येस और नो? येस. हा. मग आता आपण काय करतो, क्लोथ्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे ती देखील काय करत असते, त्या क्लोथ्स मध्ये वेगवेगळे व्हरायटी क्वालिटीचे प्रोडक्ट्स, क्लोथ प्रोड्यूस करते. यालाच म्हणतो डायव्हर्सिफिकेशन. ओके. आणि हे डायव्हर्सिफिकेशन कसं साध्य होतं,
तर त्या मॉडर्न मशिनरीज आहेत किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आपल्याला. मॉडर्न मशीन्स, मॉडर्न टेक्निक्स आपल्याला जर अडॉप्ट करायचं झालं तर त्याच्यासाठी फायनान्स लागेल. तर कॉर्पोरेट फायनान्स हा फायनान्स अवेल करून देण्याचं काम करतं. ओके. ओके, लक्षात आलं का? हाँ सर. ओके, डन. Now the business owner manage all the operations of the business. He buys the raw materials. Okay. He pays the salary to the employees. He pays the wages to the workers. Okay. He pays the interest and loan premium to the bankers. He deals with the customers, trade debtors. Okay. He deals with the creditors. Now, after overall all doing such work by business owner gets profit. Say yes or no. बिझनेस ओनर प्रॉफिट गेट करू शकतो का नाही, त्याला क्लेम करण्याचा अधिकार आहे की नाही सांगा. इतक्या तो ऍक्टिव्हिटी करत आहे, इतक्या ऍक्टिव्हिटी करत आहे, त्याला अधिकार आहे यस की नाही सर. सांगा प्रॉफिट मिळवण्याचा. बरोबर आहे. आता कंपनीच्या दृष्टिकोनातून थोडंफार पाहूया. तर तो प्रॉफिट जनरेट करतो, प्रॉफिटमध्ये क्लेम करतो, कारण काय आहे? समजून चला, इन केस सेल्स कमी राहिला आणि एक्सपेन्सेस जास्त झाले तर काय होऊ शकतो? बिझनेसला प्रॉफिट होणार नाही. काय होणार सांगा? काय होऊ शकतो? बिझनेसला लॉस होईल. आणि लॉस सस्टेन कुणाला करावं लागेल? बिझनेस ओनरला. ओके. जसं आपण प्रोप्रायटरशिप मध्ये पाहिलं तसंच कंपनीमध्ये जे शेअर होल्डर्स आहेत, जे मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत, कंपनी चालवत आहेत, तर कंपनी प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी त्यांना व्हरायटी ऑफ काय करावे लागतात? ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. दे हॅव टू डू, they have to make a proper strategy, and they have to efficiently tackle all these strategies or policies in a business. It means that business or company is going to take risk in a business. Say yes or no. They are taking risk ना. जर सेल्स झालाच नाही तर काय होऊ शकतो सांगा? यस. Yes, बिझनेसमध्ये sir. लॉस Yes, होऊ sir. शकतो. The entire loss has to sustain by the business owners. And the corporate finance helps to the business owner, to the management, how to manage the risk, how to manage the risk of fall in a sale, loss due to the natural calamity, loss due to strikes. असे जे वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस अराईज होऊ शकतात इन नियर फ्युचर, कॉर्पोरेट फायनान्स काय करतो? मॅनेजमेंटला, बिझनेसला, कंपनीला काय करतो? त्यांना कशा प्रकारे टॅकल करायचं आहे ऑलरेडी प्लॅनिंग तयार करून देतो, प्लॅन आउट बनवतं त्यासाठी. से येस और नो? येस और नो? Yes, sir. यस सर. ओके. आता काय आहे पहा, कंपनीमध्ये पैसे कुणी गुंतवले? शेअर होल्डर्सनी. शेअर होल्डर्सचा ट्रस्ट आपल्याला जर जपावा, त्याची जपणूक केली पाहिजे, ट्रस्ट आहे तो बिल्डअप केला गेला पाहिजे, तर शेअर होल्डर्सना आपण डिव्हिडंड दिला पाहिजे. बरोबर आहे की नाही? डिव्हिडंड दिला पाहिजे की नाही सांगा मला शेअर होल्डर्सना. हो सर. हा. इफ कंपनी, जर कंपनीला पर्टिक्युलर इयरमध्ये सफिशियंट प्रॉफिटच नसेल, तर सफिशियंट प्रॉफिटच नसेल टू डिस्ट्रीब्यूट डिव्हिडंड, तर काय होतं? शेअर होल्डर्सच्या नजरेमध्ये कंपनीची जी क्रेडिबिलिटी आहे, जी फेम आहे, ती काय होऊ शकते? कमी होऊ शकते. आणि बरेचसे शेअर होल्डर्स ओपन मार्केट ऑपरेशन जे असतात, ओपन कॅपिटल मार्केट्समध्ये काय करू शकतात? त्यांची इन्व्हेस्टमेंट डिसइन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये त्यांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवलेत ना, ते कंपनीचे शेअर्स काय करू शकतात? सेल करू शकतात. आणि ते व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, कंपनीचे शेअर्सची विक्री जर वाढली तर ऑटोमॅटिकली शेअर्सच्या प्राइसेस कमी होतील, कंपनीचं डिव्हॅल्युएशन होऊ शकतं. मग कंपनीमधले जर पैसे जर लोक काढून घेऊ लागले स्टेक होल्डर्स, तर होईल काय?
कंपनीजवळ सफिशियंट फायनान्स राहणारच नाहीये टू रन द बिझनेस प्रॉपरली. सो दॅट कॉर्पोरेट फायनान्स अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतं? तर आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स काय करतं माहिती आहे का? अशा केसमध्ये प्रॉपर त्याच्या टेक्निक्स मेथड्स कॉर्पोरेट फायनान्स काय करतं, त्याचा स्टडी करतं आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करतं. प्लॅनिंग काय करेल? फॉर एक्झाम्पल 2024-25 मध्ये सफिशियंट प्रॉफिट नाहीये, आपण असं कन्सिडर केलं की बाबा आपण डिव्हिडंड वाटू शकत नाही. पण लास्ट इयर मध्ये आपल्याला सफिशियंट प्रॉफिट झालेला असेल. सफिशियंट प्रॉफिट म्हणजे जास्त प्रॉफिट आणखीन झालेला असेल आपल्याला. समजून चला, फॉर एक्झाम्पल लास्ट इयर मध्ये टोटल आपण डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करणार आहोत 10 करोड अँड वी हॅव दी 15 crores of profit. Say yes or no? In last year, we have the 15 crores of profit and entire profit we can distribute it. But company or corporate finance department cannot do so. 15 करोड रुपये प्रॉफिट झाला. एंटायर प्रॉफिट कुणाच्या मालकीचा असतो? ओनरच्या. ओनर कोण आहेत? शेअर होल्डर्स आहेत. आता या शेअर होल्डर्सना 15 करोड डिव्हिडंड वाटता येत होता ना मॅनेजमेंटला, कॉर्पोरेट फायनान्स डिपार्टमेंटला वाटता येत होतं, पण तरी देखील त्यांनी एंटायर प्रॉफिट वाटला नाही. त्यांनी काय केलं? आउट ऑफ दॅट ओनली 10 करोड रुपीज प्रॉफिट काय केला? डिस्ट्रीब्यूट केला. आउट ऑफ दॅट किती प्रॉफिट त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे? 10 करोड रुपीज. से यस और नो? ओके. आता कंपनीनं काय केलं? येस सर. हा, कॉर्पोरेट फायनान्स डिपार्टमेंटनं थोडक्यात काय केलं की 5 करोड रुपीज काय केलं माहित आहे का? इंटेन्शन ठेवून काय केले ते बाजूला काढले. कशासाठी? इन केस नियर फ्युचर. समजून चला, इन केस नियर फ्युचर इफ कंपनी इन नियर फ्युचर सफिशियंट प्रॉफिट जनरेट करू शकली नाही, ओंट जनरेट सफिशियंट प्रॉफिट, देन इन दॅट इयर कंपनी हॅज sufficient profit in रिझर्व्ह फॉर्म. कंपनीचा जो काही कंपनीजवळ सफिशियंट प्रॉफिट रिझर्व्ह फॉर्म मध्ये असेल आणि ज्या केसमध्ये कंपनीला प्रॉफिट होणार नाहीये त्या केसमध्ये कंपनी काय करेल? या रिझर्व्ह फॉर्म मधील पैसे काय करेल? डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करेल. से यस ऑर नो? से यस ऑर नो? येस सर. Yes, ओके. sir. सो दॅट भविष्यामध्ये ज्या रिस्क आहेत त्यांना मॅनेज करण्याचं काम देखील काय करतं? कंपनी करत असते. आता इथं एडचा अर्थ लक्षात ठेवा. एड मीन्स काय आहे? हेल्प करणे. हे वेगवेगळे शब्द येतात, असेच शब्द लिहायचे. जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टची प्रॉपर लँग्वेजमध्ये जे वर्ड्स येत आहेत वी हॅव टू राईट इट. आपल्या लँग्वेजमध्ये आपलं जे काही इनफॉर्मल वगैरे आहे त्या पद्धतीने इंग्लिशमध्ये लिहायचं नाही. आपल्याला जे समजलेलं आहे ते. कंपनी नीड्स फायनान्शियल एड टू मॅनेज सच रिस्क. बरोबर आहे का नाही? मग ते असिस्ट म्हणा, हेल्प ना, असे शब्द युज करण्याऐवजी इथं एड वर्ड युज केलेला आहे. अशा केसमध्ये कंपनीला काय करावं लागेल? सफिशियंट फायनान्स लागेल की अशा रिस्क मधून बाहेर पडण्यासाठी. कंपनी लॉस एकदमच काय झाला? सडनली लॉस क्रिएट झाला. कामगारांनी ठरवलं की बाबा फॅक्टरी बंद ठेवायची, स्ट्राईक वरती गेले. मग अशा केसमध्ये करणार काय? युनिट बंद ठेवावं लागेल. मग तो जो काही लॉस झालाय त्यातून बाहेर येण्यासाठी सफिशियंट फायनान्स पाहिजे आपल्याला. ओके. कॉर्पोरेट फायनान्स पहिल्यांदाच काय करत असतं? प्लॅनिंग तयार करत असतं त्यासाठी. नेक्स्ट वन, रिप्लेस ओल्ड असेट्स. To all of you. Up to now, we have seen 7 points. First one, corporate finance helps in decision making. Second, it helps in raising capital for project. Third one, it helps in research and development. फोर्थ केस मध्ये आपण पाहिलेलं होतं इट हेल्प्स इन एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. सॉरी, वी हॅव सीन धिस पॉइंट नंबर 6. ओके. फिफ्थ नंबर मध्ये आपण पाहिलेलं होतं हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ द बिझनेस. फिफ्थ मध्ये पाहिलं ब्रिंग कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. सिक्स्थ मध्ये आत्ताच आपण पाहिलेलं आहे प्रमोट्स एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. सेव्हन्थ पाहिलेलं आहे मॅनेजिंग रिस्क. 8 पाहतोय आपण रिप्लेस ओल्ड असेट्स.
पहा, कंपनीला काय करायचं आहे, प्रोडक्टचं जे आहे क्वालिटेबल प्रोडक्ट प्रोड्यूस करायचा आहे, ह्यूज क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट प्रोड्यूस करायचा आहे. मग अशा केसमध्ये कंपनीला ज्या ऑलरेडी ज्या टेक्नॉलॉजी ज्या मशिनरीज आहेत ओल्ड झालेल्या आहेत त्यांना रिप्लेस करायचं असेल आणि त्याच्या जागी नवीन मशिनरीज आणायची असेल तर फायनान्स लागेल. आणि फायनान्स प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं? कॉर्पोरेट फायनान्स. ओके. नेक्स्ट वन, पेमेंट ऑफ डिव्हिडंड इंटरेस्ट. पहा, शेअर होल्डर्सना डिव्हिडंड दिला पाहिजे टाइम मध्ये, डिबेंचर होल्डर्सना इंटरेस्ट पे केलं पाहिजे, डिपॉझिटर्सना इंटरेस्ट पे केला पाहिजे, बँकेकडून लोन जे घेतलेलं आहे त्यांना टाइमली इंटरेस्ट पे केला पाहिजे विथ प्रीमियम अमाऊंट, सो दॅट इट रिक्वायर्स मनी. कॉर्पोरेट फायनान्स डिपार्टमेंट काय करतं? प्रॉपर प्लॅनिंग करतो त्याचं, की शेअर होल्डर्सना डिव्हिडंड कितीच गेला पाहिजे, इंटरेस्ट किती पे करावा लागेल आपल्याला. हे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, डिबेंचर होल्डर्स, त्यांना क्रेडिटर्स म्हणतो, मनी लेंडर्स आपण म्हणतो, डिपॉझिटर्स आहेत, तर त्यांना ते पैसे टाइमली जाणं गरजेचं आहे. इन अ टाइम आपण ते पेमेंट केलं तर परत आपल्याला बँक आपल्यामध्ये इंटरेस्ट दाखवू शकतं आणि तो ट्रस्ट बिल्डअप होईल आणि ह्यूज अमाऊंट मध्ये आपल्याला परत बँकेकडून लोन पैसे आणता येतील. तर कॉर्पोरेट फायनान्स याच्यामध्ये आपल्याला हेल्प करतं. नाव द नेक्स्ट वन, पेमेंट ऑफ टॅक्सेस अँड फीस. खूप महत्वाचं आहे. कंपनी जी ऍक्टिव्हिटी करत आहे ती ऍक्टिव्हिटी कोणत्या पर्पजसाठी ठेवत आहे करत आहे, तर आपण प्रोडक्ट प्रोड्यूस करतोय किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय कस्टमर्सना विथ इंटेन्शन टू अर्निंग द प्रॉफिट. ओके. So that there are lot of transaction done in a business, and company has to prepare the tax reports and to pay the tax to the government. गव्हर्नमेंटला टॅक्सेस, बऱ्याचशा फीज आहेत, लायसन्स फीज आहेत, ते आपल्याला पे कराव्या लागतात. मग यासाठी कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला काय करतं? गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं, फायनान्स अवेलेबल करून देतं, की गव्हर्नमेंटला टॅक्सेस टाइम मध्ये आणि प्लस लायसन्स फीज ज्या काही असतील ते पे आउट झाल्या गेल्या पाहिजेत. ओके. ओके, डन. टू ऑल ऑफ यू, टुडे वी हॅव सीन what are the different significance of the corporate finance. कॉर्पोरेट फायनान्सचे डिफरंट जे काय कॉर्पोरेट फायनान्सचं महत्व का प्राप्त होतं याचा स्टडी करणं का गरजेचं आहे आपल्याला, तर इन कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण याचा स्टडी केलेला आहे. याच्यामधील काही पॉइंट संदर्भात तुमचे काही डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क मी. 10 पॉइंट्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर आस्क करू शकता. सोहम, राशी, can you ask me if you have any day? You can ask me if you have any doubts regarding today's lecture. सर फिफ्थ पॉइंट सांगा की. फिफ्थ पॉइंट ना, ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. ब्रिंग कोऑर्डिनेशन बिटवीन वेरियस ऍक्टिव्हिटीज. बरोबर आहे. कोऑर्डिनेशन म्हणजे काय आहे, की जे डिफरंट हो सर. डिपार्टमेंट्स आहेत, डिफरंट डिपार्टमेंट्स वर्क करतायत. मोठमोठे बिझनेस हाऊसेस आहेत, तिथं प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, सेलिंग डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग, सेलिंग म्हणजेच मार्केटिंग डिपार्टमेंट आहे कन्सिडर करा. त्याच्या व्यतिरिक्त फायनान्सिंग डिपार्टमेंट आहे, मॅनेजमेंट आहे जे काय करतं? पॉलिसीज बनवत आहे बिझनेसमध्ये. टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवलवरती मॅनेजमेंट वर्क करतंय. आता थोडंफार विचार करून चला, जर या डिपार्टमेंट्समध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन नसेल तर डिसिजन्स घेतले जाऊ शकतात का? डिसिजन्स घेतले जाऊ शकतात का? नाही सर. टेल मी. ओके. प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय पाहिजे? रॉ मटेरियल सफिशियंट फॉर्म मध्ये पाहिजे जर प्रोडक्ट प्रोड्यूस करायचा आहे आणि त्यांना प्लॅन आउट करायचा आहे. तर कॉर्पोरेट फायनान्स काय पाहतं, की प्रोडक्शन डिपार्टमेंटनं मला किती क्वांटिटीमध्ये रॉ मटेरियल मागितलंय. तर पहिलं काम करतं, ठीक आहे, इतक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे ना, तर त्याचं काय करतं? पूर्ण स्टडी पण करतं. कॉर्पोरेट प्लान फायनान्स डिपार्टमेंट जे आहे ते त्याचा अभ्यास करेल आणि पाहणार आहे लास्ट मंथ मध्ये किती सेल झालेला आहे आणि फिनिश्ड गुड्स किती अजून स्टॉक मध्ये आहेत. आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगेल की प्रेझेंटला इन दिस मंथ आपल्याला किती प्रोडक्शन घेणं गरजेचं आहे, त्या प्रमाणात आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी इतका फायनान्स प्रोव्हाइड करू शकतो. से येस और नो?
येस सर. येस सर. ओके. बघा, प्रोडक्शन डिपार्टमेंट सांगेल की बाबा आम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, बरोबर आहे, इतकं रॉ मटेरियल पाहिजे, पण इट इज द ड्युटी ऑफ द मॅनेजमेंट, मॅनेजमेंटला चेक करावं लागेल. फायनान्स डिपार्टमेंट त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तो चेक करावा लागेल. मग वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून डेटा मागवला जाईल आणि त्याचा फायनान्सवरती काय परिणाम होईल तेही पाहिला जाईल. मग यासाठी आपल्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. मग फायनान्स काय करतं की या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करतं. काय करतं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटला ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन चालवायचा आहे, त्यासाठी फायनान्स आवश्यक आहे. तर फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स काय करेल, तो ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन जर खरोखर रिलायबल आहे का तर त्यानुसार फायनान्स अवेलेबल करून देईल. त्याच्या व्यतिरिक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट खरोखरच जेन्युइन डिमांड आहे, रॉ मटेरियल इतकं आवश्यकच आहे आणि इतकं प्रोडक्शन केलंच पाहिजे आपल्याला, तर ते रॉ मटेरियल अवेल करून देण्यासाठी फायनान्स प्रोव्हाइड करेल. से येस ऑर नो? येस सर. येस सर. आता समजून चला, जर फायनान्सच अवेलेबल झाला नाही तर रॉ मटेरियल परचेस केलं जाऊ शकतं का? टेल मी. नाही सर. हा. नाव, जर रॉ नाही सर. मटेरियल परचेस केलं नाही तर प्रोडक्शन पॉसिबल नाही आहे, प्रोडक्शन पॉसिबल नाही तर सेल्स पॉसिबल नाही, कारण की स्टोअरला गुड्सच नाहीत, फिनिश क्वांटिटीमध्ये प्रोडक्टच नाही आहेत आपल्याजवळ. मग ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ऍक्शनचा ओव्हरऑल कंपनीच्या पूर्ण ऑपरेशन्सवरती परिणाम होऊ शकतो. मग एकच डिपार्टमेंट असा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला शेवटी काय करावं लागतो, याचाच विचार करावा लागतो. से यस ऑर नो? पैशाचाच विचार करावा लागणार. सर. मग तो फायनान्स त्याचं येस पूर्ण सर. स्टडी करून करतं, प्लॅनिंग आखून बरोबर कोऑर्डिनेशन मेंटेन करायचं काम करतं. प्रत्येक डिपार्टमेंटला स्मूथली रन करण्यासाठी फायनान्स डिपार्टमेंट काय करतं, काम करतं. ओके, समजलं का? जर आणखीन काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. डाऊट्स हो हो सर. सर. विचारले स्टुडंट, मला अतिशय बेस्ट वाटतंय तुमचे डाऊट्स जे येत आहेत तुम्हाला, आणि ते डाऊट्स क्लिअर करत असताना खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ तुम्ही ते काय करतायत, फोकस देऊन कॉन्सन्ट्रेट करून ते अंडरस्टँडिंग करताय लेक्चर हे. We have seen 10 points, okay, in a significance of corporate finance. जर 4 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला तर पहिल्यांदा कॉर्पोरेट फायनान्स काय आहे ते आपण सांगू. ओके, आणि त्यानंतर एक 5 ते 6 पॉइंट्स आपण बेस्ट जे काही प्रेझेंट केलेलं आहे, टेक्स्टबुकची लँग्वेज आपल्याला यूज करायची आहे आणि त्या लँग्वेजमध्ये ते आपल्याला द्यायचे आहेत. मग या 10 पॉइंट्स मधले तुम्हाला कोणतेही काय येऊ सर. शकतो. हा, हा बोला. अ, हा प्रश्न विचारला तर पूर्ण 10 पॉईंट लिहायला लागणार. नाही, मी तेच सांगतोय तुला. कसं आहे माहिती आहे का, सोहम समजून चल, वेटेज काय आहे त्याच्यावरती महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? 4 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला हो. तर 10 पॉइंट्स का लिहायचे आहेत आपल्याला, आवश्यकता नाहीये. वी आर गोइंग टू गिव्ह द मीनिंग और इंट्रोडक्शन ऑफ कॉर्पोरेट फायनान्स इन 3 to 4 lines, and then after we will present or we will give 5 to 6 points, at least 5 points, at least 5 points. असं कन्सिडर करू नका की 4 मार्क्स आहेत मग 4 पॉइंट्सच देऊया. डोंट थिंक अबाउट दॅट. ओके, एकदम प्रिसाइज होऊ नका, काही एखादा पॉइंट एक्स्ट्रा द्या, एखाद दुसरे पॉइंट एक्स्ट्रा द्या. 10 पॉइंट्स लिहित बसू नका, 4 मार्क्सचं वेटेज आहे. येस, समजलं का सोहम? हो सर. हा, आणखीन काही डाऊट्स? राशी, डू यू हॅव एनी डाऊट? आहे का डाऊट तुमचा काय?
ठीक आहे, चालेल. एंड करू का मी आजचं लेक्चर? सोहम, सोहम. हो सर. ओके, डन. थँक यू व्हेरी मच.